चला 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 डायरेक्ट कंपनी सेल, चला खास दिवाळीसाठी बंपर साडी सेल मामा सुरत साडी सेंटर. चला 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 सासू सुना स्पेशल ऑफर, स्पेशल ऑफर. चला 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 घाई करा, गर्दी करा. स्पेशल दिवाळीसाठी साड्याचा घरगच्च मालाचे एकमेव ठिकाण मामा सुरत साडी सेंटर. बंपर बोरांजा, चला सासूला इकड सुनीला फुकट. चला 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 चला. बाबा रे शिडी घेऊन अंगार आला, दिसत नाही का बे? अबे अरे बापा रे, अरे 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 अरे. हे झालीच बा, हे मस्त जमते आता. याले चव बरोबर आली गड्या. हो याले म्हणते शेव. हे जमली का आता? हो ना, 2-4 प्लेट हरल्या. हो बरं बरं बरं. आता याच्यात बरोबर आहे का? मीठ गीठ चटणी बरोबर आहे का? बिलकुल बिलकुल. हे जे घाणा काढा का नाही हे परफेक्ट काय. हो असं अशा पद्धतीची शेव करा तुम्ही. हो एवढं प्रमाण टाका तुम्ही. हो नाही तर सांगतो ना बिघडली होती तुमची. बरं झालं मी आलो, नाही तर बस झाला कार्यक्रम झाला. पुरी शेव आपली बिघडली असती राहायचं. उचला ना मग, कोणी हात धरत आहे का? काय लगा शिडी घातली आवाजते. अरे उठा उठा मामा, उठा म्हणलं, उठा उठा. कायचा खोडा आवाज येऊन राहिला तुम्हाला? तेच म्हणून राहिलो कायचा कल्ला होय. चला बरं, काही कुठं भांडण आहे का बा चालू? हो चला चला. हो राहू दे शेव आता. चला चला म्हणलं खिशात घेता येते. चला चला चला. काय माहिती आता कोण होईन का होईत ते. मी मा गडबडीत ते मला दिसलं भस्कन मा अंगावर येतानी. हो ना, आता ते शिडी घेऊन डायरेक्ट मा छताळावर झालं ना. हा बरं झालं मा डोळा वाचला, नाही तर डोळ्या गेला असता माया. मग काय आता माय मला माहिती त्यावेळेस काय झालं असं माय तो. ते कोण होय म्हणलं? कोण काही पाहिलं का तुमच्या? दिसलं का तुम्हाला ते? अरे दिसलंच नाही ना ते. असं हवेसारखं पळायला ना बातच ते. मी पडल्याबरोबर मग काय तर गाडी घेऊन लोक ऍक्सिडेंट केल्यावर कसे पळते तसंच पळायला ते. हो त्याला वाटलं आता दिसलं की हानते आता. हो 2-3 तर हाणल्याच असत्या म्या त्याच्या, पण ते पळायला ना मला माहित नाही. ते एक तर मग पायनीतलं नाही ते लय. बापरे काय झालं म्हणलं? हे कसं काय म्हणलं बाबा? तेच तर म्हणलं काय दाखवलं हे काय झालं? आता का सर गावाला सांगत बसू मी का मा धंदा करू म्हणलं साड्याचा. हा ती आलं भस्कन पोट्ट कोणतं होय का होय तर शिडी घेऊन मा अंगावर. हो ना पडलो मी आता धपकन. दुसरं काय झालं आता? सध्या नाही का 100%. अरे हो पण ते तुम्हाला दिसलं वाटते नाही? हो काय मग कोण असं लागायचं काय सांगा बरं. नाही म्हणलं मग काय साड्या टिकाल नाही? साड्या होत्या का? तरी काय हो ना, आता हे माल आणला सुरत तू. हो चला म्हणलं बा आता कसं आहे कंपनी सेल आहे, डायरेक्ट आहे कंपनी टू ग्राहक. चला म्हणलं मग. हा हो दिवाळीच्या स्पेशल ऑफर आहे याच्यातनी, सासू सुनीचं ऑफर आहे. कंपनीले फक्त कसं लोकांना प्रचार करायचा आहे, पैशाचं काही नाही. तर पहा असलं कोणी तर गिऱ्हाईक द्या पाठवून. मी हो मोठे पाटलाला फोन केला मी, त्याच्या घरी बसताना मांडतो मी. हो 12,000पासून तर 1200पासून तर 12,000पर्यंत माल आहे आपल्यापाशी चांगला एक नंबर. दिवाळीच्या दिवशी घालायची साडी समजा. बापरे 1200 पासून 12,000 पर्यंत. कशा साड्या चांगल्या वाटते मग? नाही साड्या मग पद्धतशीर आहे का? कंपनी नवीन आहे न ते, मग चांगलाच द्या लागेल ना त्याला क्वालिटी. असं आहे न ते. मग म्हणून म्हणलं फायदा करून घ्या. एक तर ऑफर आहे त्याच्यातनी. सासूने इकत घेतली तर सुनीले सोबत फुकटच आहे. तेच साडी तेच पीस. 2-2 नग 2-2 नग. मायनं घेतली तर पोरीले फुकट. हो दिवाळी फुकट म्हणून म्हणलं घेऊन जा. पुढचे राजा मग नाही का? हो पाठवतो ना मी. हो बाईले पाठवतो. आणि म्हणलं कसं काय म्हणलं समजा 1200 पासून 12,000 लोक नाही का? हो कुठं बसता तुम्ही आता? दुकान कुठं आहे तुमचं? जातो मी मोठे पाटलाच्या घरी. हो तिथं बसताना म्हणून म्हटलं मी त्याला फोन केला म्या. हो या मग आता. हो ठीक आहे चला उठतो बा आता. हे शिडी कोणाची घेऊन जा बा. हे काय आहे काय लोचा मा भिंत. चंद्रा म्हणजे दिसते मला नाही का? चला कधीला म्हणजे घेऊन जाऊ म्हणलं ते. काय बसले आपले पावर आता नाही घालते आपण. मग तेच होय ना, ते घनगणी होय का ते. त्याला म्हणा अशा शिड्या राहायच्या म्हणा. हे काय आणता का जीव घ्यायची पै आमच्या. घेऊन जाते त्याच्या घरी लवकर. तिकडे आकाश गेले झालं सर निरिबिरी झालं म्हणलं आता. पण तरी अजून काशी आला नाही अजून. हा काय होईन का नाही म्हणलं येणं त्याचं काय कसं काय? त्याला फोन लावला का नाही? हा तेवढी भीत दे ना म्हणा बाबा रंगून. हा चांगलं दिसते का म्हणा हे. हा उद्या दिवाळी आहे लवकर दे ना म्हणा तेवढं करून. हा एक फोन लावा त्याला. ते काही म्हणा पण नाही का? शिडीवाल्यानं लय मस्त काम केलं. नाही तर बस आता हे झालं की ते सुरूच होत होतं आता. तर हो ना मी तर त्याची वाटही नव्हतं पाहत. मग आता हे शिडी नेली ना कोण होते काय जण. हा शिडी नसती नेली ना आता लोक झाली असते रंगून ते बी. पण आता ते काशाले मग भेटून आलं तर ते काय त्याची ते कौलच झाडणं सुरू होते ते. हा लाईन पाटील माहिती नाही का मागत असते ना हात धरून. मग आता ते साफसूफ करते 3 वाजता येते ते. देतो म्हणे करून काही वांधा नाही म्हणे. पाहता ते पुढचं पुढे. हा मग काय तर झालं ते. अरे बाबा रे जे नाही व्हायचं तेच झालं या. एखादी पुढं कायलेच पुढे करते म्हणतो. हे आता हे शिडी घेऊन आला तिकडे काय होतं हे. झुमरे बी आहे.
शेतार भाऊ, हो शेतार भाऊ, काय रे माणसा तुम्ही? हा शिडी तुमची, हा का जीव घेता करायच्या? हो शेतार भाऊ. ते काय ले का कसं रे शांताराम ले काय शिडी तुई, हा ले का जीव घेता का लोकायचा? हा ते ले का मामा तुटे रे डोळ्या फुट्टा फुट्टा वाचला म्हणलं ले का ती? हा काय ले का ते कोणाला देती शिडी तो? सांगा बाबा, म्हणलं आम्हीच आता ते शिडी शिडी करून राहिलो. कोणा नेली आमच्या घरापच्ची भीती बच्ची उभी गेलेली शिडी नेली कोण होईतं? 10 मिनिटात घरात गेलो आम्ही तर. मग आता तेच तर आम्ही म्हणून राहिलो शिडी कुठे गेली, शिडी कुठे गेली? हा कोणा नेली होती आमची शिडी? हा तुम्हाला कुठे सापडली म्हणलं? ते आम्हाला काय सापडली तिथं माजून माजून झालं तिथं. तुम्हाला माहितीच नाही का ते साडीवाला आपला मामा लुटे रे साड्या इकायला घेऊन आला आणि म्हणलं त्यानं ते पोट्ट कोण आलं म्हणते त्याला काही नाव सांगता नाही राहिलं, ते नाव काय आठवून नाही राहिलं म्हणते. ते अंगावर आलं म्हणते का शिडी घेऊन डोळ्या फुटत होता म्हणते. आता काय करा, आता कोण होय काय ते काही समजलंच नाही कोण होईतं. शिडी टाकून पाहायला म्हणते ते, पण त्याला कोण होय काय होय आता तुम्हाला समजलं नाही का ते इतकं? आता कोण होतं ते पता काढायचं असतं, त्याला विचारायचं असतं कोण आहे नेमकं. बरे माहिती आहे मला सध्या होय हो काऊन की शिडी बघायला आलं तर ते लाईट पडलं तिथं. पण काय आता गरीबाचं कोणाचं नाव सांगा रे का आता ते कोण असं काय असं समजत असतं ते. हा कोण आहे तर ते सांग. पण हे आता शिडी तुमची होय का नाही? हा नसतं तुमच्यावर आपण याचे धंदे नाही. हा तुम्हाला माहिती नाही कोणाला दिली तर. हो ना, पण आता ते आम्हालाही माहिती नाही ना कोण होईल काय होईल. याला तर चोट्ट्या वानाचा जाऊ द्या बा, ठेवून द्या ती शिडी, जाऊ द्या, नाही तर घेऊन जाते तिकडे कुठे बी. घेऊन जा गायले म्हणलं आता शिडी आणली काय तेवढं ते रंगून द्या म्हणलं लवकर. हो आता इथं तिथं काही जाऊ नका म्हणलं तुम्ही. ना रंगवाच लागतं आता ते काय इलाच काय आता. हो ना आणलीस या बुड्यानं तर. हो हो बरोबर रंगवतो ना, रंगवतो उतरू दे खाली मला. हो नाही म्हणलं झुंबर ते काय साड्या आणल्या म्हणते त्या माणसानं. अरे बापरे, 100 बळकर 1 साड्या. हो मी सांगतो ना, मामा लुटीनं आता साड्या आणल्या का नाही, स्पेशल कंपनीचा माल आहे म्हणे. हो असं सांगे बा ते. म्हणलं विशेष म्हणजे सासूले जर विकत घेतली तर सुनीने फुकट देऊ राहिला एक. हो अशी ऑफर आहे म्हणते कंपनीची, नवीन कंपनी आहे ते, प्रचारासाठी सेल आहे म्हणते ते. हो तर जा ना तुम्ही घेऊन घ्या ना. हा तुमच्या पोरीला घेऊन जा, सून होय म्हणा असं काही बी आपलं. हा सासू सून हा काही बी चालते ते. हा ॲडजस्टमेंट पोरगी माय सासू सून असं आहे ते. हो का, म्हणजे मग चांगलं आहे ना, पण साड्या घ्या चांगलं आहे ना. स्पेशल दिवाळीसाठी कंपनी बनवली म्हणते ना, महालक्ष्मी पूजनच्या दिवशी घालासाठी साड्याचा ऑफर आहे म्हणते ते. मग ते साडी त्याच दिवशी घालायला लागते. मग अशी आहे ते 1200 पासून तर 12,000 रेंज आहे म्हणते त्याच्यापाशी. हो एक साडी घेतली की दुसरी फ्री भेटू राहील ना. हा पोरीले म्हणा सुनीले म्हणा असं आहे ते. म्हणजे चांगल्या आहेत मग समजा साड्या नाही का? आता मलाच तर पेस पडला ते. आता कोणाची पोरगी सून दाखवा म्हणून. हो नाही तर आता एकाने पोरगी दाखवा आणि कोणाची बी नाही का. काय करता आता माझ्या घरची पाठवतो ना मी, आता जातो ना. आता कसं करू म्हणलं मग तुम्ही आणता का मग घेऊ म्हणलं इथं साड्या? हो नलुले पाहिजे, शालुले पाहिजे, भले पाहिजे. मग घेऊन घे काय घ्यायचं घे, मी रंगवतो तोपर्यंत. जाय तू जा. बरोबर सांगतो मी नलुले आणि जातो आम्ही दोघी जणी नंतर. हो ठीक आहे. मग तिथं ते मोठे पाटील नाही का, हो त्याच्या घरी हो गेलेले आहेत ते. आता तिथं मांडलं म्हणलं बसताना त्याही ना. हो जा लवकर, चांगले चालले जाईल नाही तर जा लवकर. हो बरोबर. हो ठेवा तुम्ही आता शिडी ठेवा. हो जा मग आता ठेवा. काय झालं म्हणलं, काय चाललं होता तुम्ही पळत गेले होते, काय झालं? अरे काही नाही, भांडण होती ते. हो तिथं ते ऑटो आणला ते ना, ते मामा लुटरे साड्या इकायला आणले ते ना. लय माल आणला ते खैसून. तर ते तिथं ते अलाउन्स करून राहिले होते, तर तेवढे ते शिडी घेऊन आला संत्या घुसला ते नालीत, पाय त्याचा घसरला आणि पडलं. ते त्याच्या अंगावर शिडी पडली. जरासं लागलं म्हणा, लय नाही लागलं. आता झालं ते निपटनापट. असं हो यायचे मांबा होत ना ते. हो आलेत का ते? काय साड्या आणला ते नाही? हे मोठा बिलकुल ऑटो ठस भरून आणला ना. मग तिथे गेले ते मोठे पाटलाच्या घरी, ते दुकान मांडतो म्हणे ना. बाबा बाया चालला का मग? सासूला इकत आहे ना, सुनीले फुकट आहे. अशी ऑफर आहे म्हणे बा काहीतरी. तसं बाबा अलगच आहे मग. येते समजा सासूला इकत गेला ते सुनीले फुकट भेटते त्याच्यावर. मस्त आहे मग येतं नाही का, सुनाचं बरं आहे मग याच्यात. आपल्या सासूने इकत घेतली तर सुनीले त्याच्यावर फुकट भेटणार आहे म्हणजे असं म्हणे बा ते. अशी योजना आहे त्याच्यावर लिहून बोर्डावर. बाबा हे रे बा म्हणलं हे काही साडी आणत नाही, आता उद्या करून राहिले अजूनही आणली नाही. हा योगा आला आता आणि आता म्हणजे सासूला इकत आणि आपल्याला फुकट आहे म्हणते. मग काय हरकत आहे? चालले जाऊ ना मग. मी तर चालली बाबा आता. पण हे बा आमची राहिली आणायची. आता मला बी आता जातच होतं आणि जगनची यायचे कपडे आणले, पण आता आपली साडी राहिलीच ना. पाडव्याच्या दिवशी देतो म्हणे कायची आता घेऊन घेऊ ना मग. मी म्हणलं मी येतो, पण ते साड्या कशा काय सांगा होता? अरे जगन साड्या चांगल्या वाटलं रे. नाही ते दुकानात नाही भेटत म्हणे साड्या. हो 1 नंबर साड्या दिवाळीसाठी स्पेशल कंपनीने बनवल्या म्हणते ते. ते फक्त प्रचारासाठी आहे, एकासाठी नाही. आम्हाला सविताबाई मग हो सासूला घेऊन जाऊ ना बाबा. सासूला इकत म्हणजे आपल्याला फुकट भेटू राहिलं ना. एका चला मग आता चालले जाऊ आपण दोघी बी. आता म्हणलं आता मी कशी काय करू म्हणलं, मला सासू नाही. मग आता कसं काय मला भेटेल का काही? का नाही भेटत? पाहतो मग मी विचारून काय म्हणते तो. हो ना ज्याला सासू नाही त्याचं कसं बा मग. हो पाहिजे विचारीन, सांगेन तुला, फोन करीन मग. विचारता बरं. हो ना आता एक आमचे नातेवाईक म्हणा मन लागेल मग आम्हाला बी. एखादी द्या म्हणून यायला मन लागेल तसं. जा मग तुम्ही, मी करतो विचार राहिले सुद्धा लाडू. या तुम्ही या मग इथं. हो आपण चालले जाऊ. आता मी माझ्या सासूला घेतो आणि काय केवढ्याच्या साडी तर पाहा लागेल मग नाही किती काय कशा आहेत. तू तर सासूला घेते मायले आणि चला आता लवकर. जगन तू इथंच थांब, कुठे जाऊ नको. पाकिस्तानात टाकायला चालला तू? मुका बसला देतो ना तुला, देतो म्हणलं ना. मग आता का काय बघा बसून लावलं होतं, देऊ राहिलो तुले. राकेट पाहिजे तुले. काय का तू लोक धोत्रा घालायला थांब ना जरा, मुका बसणं. देतो ना, सगळं देतो तुले. राकेट देतो, इमारत देतो, सरत देतो ते. सगळं काही दे. काय कोणता कोबरा घ्या, काय नाक पाहिजे का तेही देतो. बंदूक देतो ना, मोठी देतो, रायफल देतो ना. AK-47. चल दे मग दल सगळेले. सर का मोकळ थांब जरा.
आता किती हसू राहिलं थांब ना तू ये दिवशी थांब ना जरा गडबड करू हे बा मी काय म्हणतो हे बा टिकले डबे और आपलं ते हे पाकिट देऊन देते पॅक करून दे सुरसुऱ्या हे ते लाईन फटाके देते ते लवंगी हे त्या ते लसण फटाके हे ते 2-4 अरे काय झुंबर भाऊ राजा एवढं लढून राहिलं पोट्ट राजा कदर नाही तुम्हाला 1-1.5 हजाराचे घेऊन जा ना तुम्हाला कोण म्हणाल पैसे काय काळजी करू राहिले तुम्ही वाचन तिकडे उधारी सुरू आहे ना टेन्शन काय घेऊ राहिले द्या ना मागं पुढे पण फोडा चांगले उधार आहे म्हणते नाही का अरे मग त्याला का 2,000 घ्यायला पडते त्याला म्हणलं दे ना भाने दे ना मग आता आपल्याला देऊन दे लवकर घ्या ना मग हे टोपल्यातले देऊ का मग देऊ का सगळंच आहे याच्यात पूर्ण बिलकुल म्हणजे जे लागेल ते सुरसुरी टिकल्या डब्या सगळं बिलकुल जे सगळे आयटम आहे म्हणलं 1,500 आहे पॅकेट देऊन दे ना देऊन दे फक्त कसं 15 दिवस मारते 15 दिवस चालेल ना 15 दिवस ते चालते सोयाबीनवर द्या नाही तर मग 15 दिवसांनी द्या चालते काही वांधा नाही फक्त फोडा तुम्ही फोडा आहे की नका करू बेभाव बिलकुल चालते ते 1,500 आहे ते टोपलं घेऊन जाते दे रे बा ते फटाके दे जाऊ तिकडे सगळं आपल्याला देऊन दे 1,500 दे आपल्याला 1,500 देऊ दे तिकडे टेन्शन असतं एक दिवस लागायचे नाही का तिकडे म्हणलं मागं नाही हटा ना घ्या लवकर घ्या उचला हे जा पुरच घेऊन जा 1,500 या चला माऊली भाऊ या इकडे या म्हणलं दोघं जण या इकडे रे दत्त्या बोला या हाय की नका करू या चला जमलं नाही का 2,000 घेऊन गेला चला रे चल दत्त्या घे बरं जे लागेल ते घे चला संख्या चाल दे लिहिणं बरोबर चालू आहे ना लिहि आता झुंबर भाऊली 1,500 रुपये लिहि पटपट ला रे तुमचा माल आणला का मग कसं काय म्हणलं आणलं ना तेच तर म्हणलं कट्ट आहे ते कसं काय करू म्हणलं हो तू गिरेक नाही सुधू राहिली आमचं कसं काय मग देऊ का मग आणून ते सामान इथं हे बा ते आपल्या घरी जाऊ द्या घरी ठेवून द्या सध्याचं हे खपल्यावर लावा लागेल ते आम्हाला पैसे बाबा महिनाभर गडबड नको करू पण तेच म्हणलं आता पहिले मायच आता उधार आहे इकडे लोकांच्या इकडे लोकांचे सोयाबीनचे आले की बस तुमची तुम्हाला भेटून दे ना 1 महिन्याची लिमिट ठीक आहे लोकांनी बी 1 महिन्याची काही हरकत नाही मग घरी नेऊन ठेवून देतो मग मोजून घेतो बिल पाहून घेतो ठीक आहे मग मारती येऊ का मग आता हे बरोबर आहे का मग 1,500 काही कमी जास्त काही बरोबर आहे ना हिशोबशीर आहे ना अरे लय वाजवी झुंबर भाऊ मग आज मोठमोठे होलसेलवाले आपल्या भावात नाही देऊ शकत मग काय आता पाहत ना किती मागे अग्नाला टेकली ना मग आता सोनं हे ते पाहत नाही का मग याच्यात भडकणारच आहे ना जा घेऊन जा काळजी नका करू पैसे नाही पाहिले पाहिजे दिवाळी माणसानं जा फोडा बिलकुल हाय की नका करू ठीक आहे मग येतो मग तसं काय बरं ते उधारच आहे आता जास्त बोलता येते बरोबर येतो 15 दिवसाला ठीक आहे मग झुबऱ्यात पुट्टा इतकी फटा काढलं करे केवढे चालले बा हे बापा कशाने झालं चालले वाटते बा अरे काय करता पुट्टे सुसू देते का हे मग 1,500 मरणच नाही दरवर्षी हो नेकता मारत राहिले म्हणलं राजा पैशाचं माणूस आहे असा दिलदार आहे मारत राहा घेऊन जा म्हणजे महिनाभर टेन्शन नाही देऊन काय जे 2,000 फटाके आणले म्या जुमल्याने आणले 1,500 काय बोलून राहिले मारता ना इतकी उधार बाप्पा काय राजा बरंच मोठं मन केलं मग त्यानं तर लपून छपून आहे का डायरेक्ट त्याला लिहिलं उधार घेऊन जा म्हणून मग ज्याला लागत त्याला उधार द्यामध्ये किती काही द्या टेन्शन घेऊ नका पण दिवाळी साजरी करा फटाके फोडा मारते असं हो का म्हणजे काय उधार वाटप चालू आहे का तरी तर म्हणलं एवढं मोठे कसे काय आणले तुम्ही असं आहे का ते असं म्हणजे कोणी जाण कोणाला देते ते नाही कोणी जाणार ज्याला लागत त्याला द्यामध्ये मग दिवाळीला या मग फटाके घेऊन जा पैशाचं पाहू म्हणते मग पुढे महिन्याभरानं दिले चालते सोयाबीनवर द्या काय द्या जाऊ द्या तिकडे पण घेऊन जा काय बोलून राहिला चला भाऊ मला जायला पुरते नाही का घेऊन येतो 2-3 हजाराची लवकर जा बरं आता जास्त टाइम थांबू का नाही तर मग राहणार नाही गॅरंटी नाही बरं जा देतच भाऊ या घेऊन म्हणलं काही आहे नाही बिलकुल जा लाऱ्यानं चेत्यानं काय केलं म्हणा यानं आता मारते उधार वाटून राहिलं अरे म्हणलं ते आमच्या इकडे गेलं नाही का तुम्ही लाऱ्याचं दुकान लावलं वाटतं तिकडे त्या ओळाखाली मोडलं हो त्यानेच माल देऊन टाकला ते हो ते म्हणे चेत्या आणि ते लाऱ्या तिथंच होते उभे ते देऊन टाकला म्हणे वापस आम्ही 30,000 रुपयाचा माल त्याला मारते उधार वाटून राहिला का मारते माहिती हो ना उधार वाटून राहिला म्हणजे बरोबर ठीक आहे जातो मी जातो बा पोरीला नेऊन ठेवतो घरी जातो आणतो 2,000 चल म्हणलं आलो भाऊ तू घेऊन घे चल लवकर मला लवकर जत्रा करून घ्या लवकर हो जा पटकन जा हो चला येतो मला विचार वा चल म्हणला फोड किती फोडतात या पुरं कमळलं रे सरकं निघून राहिलं पाठाचा या कधी पुढे काहीच गरज नाही शिडी आणायची आता हे बसले जाऊन तिकडे आता साड्या आणाले आता चहा नाही ना पाणी नाही झालं म्हणा आता आला आहे रे आता जाऊ दे तिकडे कोण हरे बा नवीनच दिसून राहिलं अरे बाबा हे सांगता ना भाऊ वाटते बाबा कोण बाबा तो ऐकलं नाही बघायले चला म्हणलं नाही का बरं झालं भीत रंगून आता नाही का त्याला मारा पोतीरा निघा आता चला बाबा तुम्ही सांगा दुरून दिसली नाही ना कोण आहे बा बरं झालं टोपी आहे नाही तर मी तर वैत होते बा आलं गोविंद आंबोरे भाऊ कोणता माणूस पाठवला बाबा आम्ही पाठवतो म्हणे आता शांतरा भाऊजी इकडे जा ना बाबा पोतीला नको फिरून आता पाहिलं तर तिकून झालं बायचं काय का बिजायला का तुम्ही नंबरी माणसं आपण हो दोघं तिघं का सारखेच आपण तुम्ही काय राजा नंबरी म्हणता तुम्हाला म्हणलं ना मी 3 वाजता येतो म्हणून म्हणलं नाही का 3 वाजता तुम्ही आलते लाईन पडला जिथं माय काय तुकडं सांगा बा तुम्ही हो ना पण ते आता सर कापटं माय निघाला ना आता काय येऊन फायदा मग काय तर ते कंदील बुड्या ते आणून दिली शिडी मग काय तर नाही तेच बोकांडे रस्ते कलरी हो ते सकाळी ते प्रकरण झालं ते नाही हो ते काय मामा लुटरेचं नाही का निपटलं वाटते ते झालं ना ते हो पण ती शिडी नेली कोण म्हणला हो याचा नाही पता लागून राहिला का हो ते दिसलाय नाही म्हणते काय कोण होय काय सांगून नाही राहिले ते अरे संत्या आहे ना ते संत्या आलता आम्हाला म्हणाले हो म्हणे शिडी आहे का मी आलं बस शांतरा बोली विचारा मी 3 वाजे जात नाही इथं ते आलं ते घेऊन गेलं असं मग आता म्हणजे नेली तर नेली मग वापस तरी आनंद लागत हो नाले का घेऊन आला ते मामा तिथं अटकलं कंदील बुडा इथं घेऊन आला ते चालला टिमी हो ना बिजा टेंबा मिळत ते हो ना आता म्हणलं जरासे धुईदा करू लाग म्हणलं मला ते हो एवढे पैसे घेऊन घेतले तो आले का म्हणलं चल करते जरा करू लागते आता
चला मग देतो ते बिना लाईटिंग टाकून टाकू हा मोकळे असले का संध्याकाळ ओके हा पण एक तर मला ते पोट्ट माय सुजून नाही दुराला फटाक्याला जावं लागते मला आणाले ते आता मारत्यानं लाल दुकान येतो म्हणलं जाऊन आता पटकन तुमची लाईटिंग टाकून देऊ मग झालं 2 लक्ष मागतेस ते आता बरं ठीक आहे चाल हो देवा करू हे कशी वाटते तुले हे आले पसंत तुला मग तुम्ही आता घाई नका करू ना आहेत ना त्याच्याकडे साड्या आहेत ना पहिले पाहून तर घ्या लागते ना आधी दादा हो काय करता थांबाना पसंत दाखवूच नका तुम्ही दादा म्हणलं हे काही आता एवढी आवडून नाही राहिली बाबा आमच्या सुनीला हो पहा बरं आता हे माई आली पसंत पण हिची येऊन नाही राहिली अजून एवढ्या लवकर पसंत येते का पुरी झाकटच पडणार आहे आता म्हणून तर यायच्या घरचे कोणी आले नाही त्याला माहीत आहे किती बसा लागते म्हणून अनुभव आहे ना सगळेले आता दिवस जाते पण साडी नाही पसंत येत कोणताही धंदा करा पण ही नाही करा नाही का पण आपल्याला ते इकणंच आहे ना आता हे बा पसंतीचं काळजीच करू नका तुम्ही हो 100 बळकर एक माल आहे आपल्यापाशी जे लागन ते घ्या तुम्ही हो बनारसी घ्या डोला सिल्क घ्या कांजीवरम आहे सगळं बिलकुल जे मनसान ते मनासारखी घ्या हो दिवाळी आहे की नाही महालक्ष्मीचा आता उद्याचा दिवस आहे आणि एकदम अशी महालक्ष्मीच दिसली पाहिजे बाई घरची हो तुम्ही हैगी करू नका 1200 पासून तर 12,000 माल आहे आपल्यापाशी स्पेशल कंपनीनं पाठवलेला आहे कंपनी पाठवली हो ना माहितच नाही का हो ना तुम्हाला पाठवलं सर पण आमच्या पसंत आहे दुखती दाखवा बाबा कोणती पाहिजे तुला सिंथेटिक काय म्हणेन तू सिंथेटिक काय म्हणलं आता बाई तुम्ही काही लावता मनात येते आणि हे बा पैठणी घ्या तुम्ही म्हणा नाही का हो दिवाळीला ती चांगली वाटन मा हिशोबानं बा हो आपल्याजवळ गडवाल पैठणी आहे बिलकुल पेशवाई आहे सिंथेटिकच्या तर जाऊ दे तिथं लागन तेवढ्या कॉटन सिल्क मसान ती देतो नारायणी पेठ ती देतो पण पैठणी मात हिशोबानं बा नाही तर मग बनारस चालू घेऊन टाका तुमची इच्छा कसं करायचं हे माय पोरगे म्हणलं मी होतं म्हणलं मॅ घेतल्या फुकट भेटेल ना पण वरून आहे ना ती मा घरून नाही देऊन राहिलो ना मावशी हो सासूले इकत सुनीले फुकट हो नाही तर मायले इकत पोरीले फुकट हो पहा तुम्हाला काय पटते ती पोरगी असली तरी चालते सून असली तरी चालते तेच म्हटलं पोरगी जाऊ द्यायची काढा म्हणलं 5-6 हजार काढा तुम्ही दाखवा चांगले भाज्या काळभर जरासं इकडे यायले दाखव जरा ते पाहतेत बाया घ्या म्हणलं बाया तुम्हाला जे म्हटलं ते पाहून घ्या तुम्ही मी भले बाजूनं बसतो हो ज्याले जे पसंत आली ते काढा आणि मला दाखवा हो भाच्या हो यायला दाखवून दे जराशा मी बसतो तिकडे हो या ना ताई तुम्ही बसा म्हणलं ते दाखवले का तुम्ही आणली का दाखवून तुम्ही दाखवून आणतो म्हणे आत्या बाईले नाही ना तसं नाही ते याच्यात कमी जास्त नाही करता येत ना हे आपला माल नाही ना हे कंपनीचा माल आहे मी रोज मजुरीवाला माणूस मग काय 2,000 रुपये रोज आणावं मी फक्त कंपनीचं म्हणणं आहे प्रचार करा एवढं लेबल आहे तेवढे पैसे वसूल करा हो पाहा पटत असन घ्या नाही तर राहू द्या हो एकावर एक फ्री आहे याच्यापेक्षा काय पाहिजे घेऊन टाकतो ना मग पटले मी घेऊन टाकतो मग घेऊन टाका बरं मी काय म्हणतो काकाजी आपले म्हणलं आमचे मामाजी म्हणतात काही चहा घेता का म्हणते या म्हणलं आतमध्ये बसायचं समजा बरं आले का पाटील आलो हो तर म्हणलं घ्या ताई साहेब जे लागन ते घ्या पैसे आपलं भाच्याजवळ देऊन द्यायचा म्हणलं ठीक आहे म्हणलं फक्त घरी नेणं तिकडेच कसं गायब नको हो म्हणलं चला आता मोजून आहेत ती हो ठीक आहे बाबा मस्त वाजू दिलं का सांगते तर नाही रे झाबरू अरे काय सांगतोस काय बाबा मस्त वाजू दिलं का बासरी तर एक नंबर काम आहे का काय चालता बा काय करता आता टाइमपास करा लागते काय आता बसल्या काय करा मग आता आपल्यापाशी मोबाईल बी नाही हो मोबाईल का आता घ्या लागते फुटला ते मायाला का हो ना आता काय करावं काही दुसरं काही सुचत नाही मग काहीतरी मग कला बा कला म्हणून कला मग गाणं म्हणून पाहतात तुम्ही बाटलीवर हो आपल्या बाटलीवर आपले धोलं असे बिलकुल बसते तरी मग काय तर बाटली झालंय आपल्याला काम आहे
बाबा मग तर आमच्यापेक्षा एक्सपर्ट झालं हे बाप्पा बाबा. असं असं म्हणजे बासरीवर ढोरं बसवतं का रे तू? बापाला का मस्त आहे का मग. ना तेच म्हणून राहिलो काय करता पण आता काही फायदा नाही देता. झालं सगळं गेलं आपलं पाण्यात नाही मग काय तर. मग आता काय ढोलं लागणं झालं आई तेव्हाच गमावं लागतं आपल्याला. हा काही आपल्याला काही थोयली काही कोणी पाहत नाही काहीच नाही काहीच नाही काय करता आता. मग काय तर जाऊ दे आता काही इथे कळालं नाही पुला ते शिवलाल भाऊ नाही त्यात दिली कोणी आपलं पाहिले नाही आपली दवाई आता गोते घेत नाही. काय घोरच आहे मामी सोयरीकवाल्याचं हो ना. 30-30 40-40 चालले रे होतले का काय कठीणच काम आहे आता. पण याचंही भवितव्य अंधारातच दिसून राहिलं नाही झाबरू काय करावं कसं करावं. पुन्हा एक तर हॉटेलला जिथं मार खाऊन आलो एक खेपी हो ना. गेलतं नाही केलतं यानं ट्राय. अरे संतोष पाहू ना आपण अजून काय झाले का गेले काय दिवस बे काय वयस काय तुझ मग 30-35 वाले थांबून आहे तू कुठं पुढे पुढे करून राहिला. गडबड नको करू काही टेन्शन नको घेत जाऊ. पाहू ना आपण हा पाहू काही विषय नाही. मग तेच म्हणलं बा म्या तुमच्या सारखे असे 4-5 लोकांनी इकडे तिकडे गोष्टी काढल्या आता आपलं होईन बा. नाही तर काय थलाय आपलं होतच लाय ना ते काही सांगता येत नाही. पण नाही म्हणलं देतात भाऊ तुमच्या गावात मी ते हे नसते का ते गाईची स्पर्धा नसते का. हा ते मस्त गवलन गाई गोंधन म्हणते रे ते हो हो ते गाई गोंधन का हो ते अरे ते काय झालं का बंद पडलं ते दिगडाचे दिगडे असते ते कुठंतरी. हो बाबा मस्त रे गाई बसवणं काय ते इतक्या मिनिटात गाय बसली पाहिजे. हा हो ना काय ते काही राहिलं नाही का आता ते मग गाय तर गावातून फिरवते गाई बस झालं आपलं काही नसते ते दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी. ए बाबा इकडे काहीच नाही मग आमच्या इकडे असते ना जाऊ हो मस्त गाई बसवायची ते हे असते आपली परीक्षा घेते हो ज्या गायकीची गाय लवकर बसली त्याला बक्षीस भेटते हो मिनिटानुसार. का ते बरोबर आहे नाही झाबरू घेतं का रे आपल्या गावात नाही तुम्ही तर बसवत जा बेले का हो पहा ना पहिले करू ना आपण. अरे बा हो पाहू आता मी विचारतो सरपंच हे ते 2-4 जमा करतो कंदील बुडा आहे ते यायला माहीत आहे ते कसं काय स्पर्धा आहे काय तर. हा जरासं विचारपूस करून सांगतो का तुले मग हा संध्याकाळी. सांगा ना मग येईल आता उद्या दिवाळी आहे हो म्हणलं फलवत देते मग कसं तुम्ही हे करून टाका. हा हो बिलकुल गावात मी सगळ्याला सांगून द्या अशी पलदा आहे म्हणा बा ज्याला गाय बसवायची छान असेल त्याला बसून दाखवा म्हणा मस्त हे तयार करा तिथं ग्लावून. ना पाहू ना आता घरी गेलं की समजा 2-3 वाजता गेलं की भेटतो मी काढू याचा विषय जरासा. गाय गोंधनचा कार्यक्रम दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी जमलं तर घेऊनच टाकूया का पाऊसते आता. ठीक आहे चल पाय म्हणलं बा बस तू वाजवते बासरी गिसरी चाल रे झबरू चल आपल्या वावरात. चला आलं वाटते नाही का हो फराळाचं हो आणलं सगळं काही राहिलं गेलं नाही ना. आता झालं ना मोकळं सगळं क्लिअर. तेच म्हणलं पाहून घ्या म्हणलं आता सगळं हो 10 किलो चिवडा आहे हो काटा सगळं आणला म्हणलं मोजून घ्या आता. हो 10 किलो चिवडा 5 किलो शेव 2 किलो शंकरपाळे चकली 3 किलो आहे लाडू 5 किलो आहे. हो पहा म्हणलं अजून काही पाहिजे का दुसरं पापड्या गिपड्या आणू का हा अजून काही पाहिजे. बद्दल हेच तर आता इतकं मोठं काय आणलं होतं हो ना 10 किलो चिवडा कोणा खावते दोघांनी बाबा. हो ना पण मी म्हणलं मग आता काय सांगा सरपंचाने ऑर्डर दिली तेवढं आणलं मग आता. आपण दोघं काय आता इतकं लागते का आम्हाला आमचे मुलं बाळ हे ते आता कोणी नातवंड हे येत नाही तर काय फायदा याचा. का हो सरपंच साहेब तुमचे पोरं म्हणलं दिवाळीला येत असते का म्हणलं हो दिवाळी दसरा पोळा हा काही पाहिलं नाही मी अजून. काय सांगा आपली भाकड होता नाही का हो ना. तर 36चा दाखला आहे सासू सुनायचा आणि काय करा आता पोरं काय करतील आणि मी काय करणार कोणा बाया पुढे कोणात चाललं. नाही ते कसं आता त्याचं ते कामधंदे असते तिकडे त्याचं होत नाही ना ते. नाशिकले आहे एक जण तिकडे मुंबईला आहे असं दोघे जण आपापल्या कामात असतात गुंतलेले. मग दिवाळीला कमीत कमी दिवाळीला तर यायला पाहिजे ना. जाऊ दे बाबा तुम्हाला काय माहिती आमच्या घरातलं एक सून ढगाची नाही ती मग दोघी बी अशा भांडकुदळ बाया भेटले आम्हाला. म्हणजे पोराचं अजिबात चालत नाही त्याच्या पुढे काय बोलतो. मग इथं आले तर निरा बसायचे कामं करतात ते काय करा तिथं गेलं तर निरा म्हणलं आपल्याला म्हणते लसण निसा म्हणून मग अशा बाया आहेत ते. असं नाही का हो इथे सासू सुराचं आहेच वाटते नाही का कुठे चेतेला दिसते बोले हो का बरं पाहा बघा तुमचा हो ठीक आहे पण एक दिवस तरी त्याला बोलावा हो म्हणजे कसं बरं वाटते तुम्हाला बी त्याला बी. नाही अजिबात नाही म्हणलं आणतही नाही मी तिला येऊ नको म्हणा हो मला अटॅकाच्या रीती आल्या तर हो म्हणलं मी आता यायला सांगूनच ठेवला ते जर घरात आल्या तर मी दुसऱ्या दरवाज्यातून चालली जाईल म्हणलं दिसणार नाही. काय मग ते असं आहे ना ती सासू सुनाचं अजिबात जमत नाही म्हणून तर आता नाही आम्हाला तिथं जाता येत ना ते इथं येत असं झालं ना ते आमचं बेंगलं ना काम. हो जाऊ दे आता ते जाऊ दे म्हणलं ते विषय हो जा आता ये तू हो जाऊ दे. नाही एक दिवस तरी यायच्या पोरायला आणल्याशिवाय राहत नाही मी नाही का. हो बरोबर ठीक आहे मग येतो मग मी हो पैसे आपले किराणा दुकानचेच आमच्या इकडे आहेत हो तेवढे तुमचे काटून घेतात बाकीचे मग हो आम्ही राहिलेले देऊन देतो तुम्हाला. हो चला येतो मग ते काटा घेऊन जातो थैली घेऊन जातो हो येतो म्हणलं मावशी हो ओके.
कर ना ते गाणे बंद कर, पहिले अनाऊन्स करून टाक. ते अभ्यंग स्नान राहिलं ते. हा डॅनी आबाजी आले का तुम्ही? आता जा बरं, ते आता ते संबळन ते घेऊन जा ना तुम्ही दोघं जण. ते बा कंदील आबाजी येऊन राहिले तिकून. हा तुम्ही हे बा 2-4 जण जा, लोकांना उठवा ना. ते आज आता दिवाळी आहे. हा सकाळी लोकायला आता किती 4:30 वाजून राहिले. हा 5:30 वाजता सगळे आले पाहिजे काकडा आरतीतनी. जा बरं तुम्ही. हो जा, ते संबळ घेऊन जा आणि प्रत्येक घरापाशी थोडं थोडं चालले आपला. उठतीन तरी ते आता. हो लावा म्हणा त्याला उठणं गिटणं लावा, करा म्हणा बाहेर काढून. हा जा आता तुम्ही. मोठे बस तुम्ही थांबा, राहू द्या आता. ते आले कंदीला आबाजी आले आणि ते मुंगशीराम आले ते दोघे जण. हा रंगाबिल्ला जा. डॅनी आबाजी जा म्हणलं तुम्ही. घ्या ते साहित्य घ्या तुमचं. अरे ते तू अनाऊन्स करून दे ना. ते अभ्यंग स्नानासाठी उठा म्हणा लवकर, दिवस निघाला ना म्हणा. करते जरा बाया उठतीन, ते सळा पाणी हे ते होऊन जाते ना मग. कर ते अनाऊन्स मारून. आली दिवाळी, उठणं लावायची वेळ झाली, काकडा आरती देण्याची वेळ झाली, अभ्यंग स्नानाची वेळ झाली. चला उठा गावकऱ्यांनो, चला चला चला, उठा उठा उठा. श्री सद्गुरूच्या ज्ञानाचा, श्री सद्गुरूच्या ज्ञानाचा. उठले का झुंबर भाऊ? हा उठा उठा लवकर उठा म्हणलं. हा गुंबाबाई, हा चला घ्या म्हणलं लवकर, उठणं घ्या ना लवकर लवकर. हा आम्हाला काय बाकीचे घर नाही का? चला पटापट. हो ते गुंडी तपली असेल तर द्या ना रिचू. घ्या लवकर लवकर बाई. हा घ्या म्हणलं ताई. आलोच मी, आलो 2 मिनिटं. हा जा म्हणजे झालं झालं म्हणलं आपलं, झालं झालं. झालं म्हणलं. हे सगळं 60,000 रुपये उधारी झाली आमची सगळी लोकांच्याकडे. कोणाच 2, कोणाच 3. सरपंचाचे 2,000 रुपये, देवराज भाऊ 2,000 रुपये, शांताराम भाऊ 2,000, मनोज पाटलाचे 4,000, शिवलाल भाऊचे आपल्या भुसण्याने घेतले 2,000चे, आणि आपलं जगण्याने घेतले 2,000चे, आणि आपलं ते चेट्याने घेतले 2,000. सगळे 2,000 रुपयाचे आहेत. फक्त लक्ष्मण भाऊचे 5,000चे आणि आलू भाऊचे 3,000चे. असे सगळे आतापर्यंत सगळी बेरीज 60,000 रुपये झाली. तर म्हणलं बाकीचे अजून एक मोठा खोका उरला. जमलं मग आता नाही का? त्या लाऱ्यानं दिलेला माल तर जसं तसाच आहे अजून. आता हे आपला जे 30,000चा आहे ते 60,000ला लिक लागून. जमलं आता, वसुलीच आहे आता. हे इकता येईन उद्या, आता पाहता येते पुढे. चला आता ठेवून दे वही ते बरोबर, हारू नको द्या. सगळ्याच्या वसुल्या मारणार आपल्याला ती. निपटलं तुमचं? हो तेच म्हणलं, काय तुम्ही कामं करून राहिले म्हणलं. हा हो म्हणलं, हाय ते गमावता वाटते 2-4 एकर. हा हे उदार लोकांना वाटून काय काय घर अंदर आणता का तुम्ही? तेच म्हणलं मी. हो तेच सांगितलं मग श्रीरामली की बा हे काय चालू आहे यायचं. हो कसं काय करून राहिले म्हणलं तुम्ही? मला नाही समजत ना बाबा. हे कसं आहे, हा मोठा हात टाका लागते ना. मग आता हे सांगतो तुम्हाला, 1,000चे फटाके द्यायले 2-2, 3-3 हजारात दिले मस्त की मारू. मग काय तर तुम्ही लोड नका घेऊन. मागच्या वर्षी जुनी फटाके दिले घालून. लोड घेऊ नका. आता हे आपले जे 60,000चा माल आहे, हो 1.5 लाख घालतो मी, सांगतो तुम्हाला शेवट लोक. मग तुम्ही काय लोड घेऊन राहिले आता आणि वसुली करायची तुम्ही काय काळजी करता? मग भानूचा ॲटो आता समजा आपण आता कटलं आपलंच असते, सोयाबीनने आले दलालापासून तिथंच काटून घ्यायची त्याची. मग जाते कुठं? हो पण ते आता काय तुम्ही काही आता लोकांना काय उधार भेटलं की फुकटच समजतात लोक. हा पण ते वसूल झाले पाहिजे बा तुम्ही. आता लोक काळजी करू. आता हे आपल्या कटल्याची माल गेले असते तर मी वसूलच करणार ना. दलाला आधीच पैसे मागतो त्याचे, मग फटाके काटून म्हणून. पण जसे झाले तसे जितक्या लवकर होईल तितके वसूल करा. ते मुद्दल तरी काढा. नका टेन्शन घेऊ. मार्केट सुरू झालं की पुरे पैसे वसूल करतो. मग काय आता लोड नका घेत जा तुम्ही. हा चला आता जेवण करा लागं. फटाके गिटाके फोडा लागते आम्हाला आता. हो चला 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 येतो मला. हो मग ना. हो चालेल बाबा बनवा. चला आपल्या घरी आता आपल्याला पूजा करायला लागते ना बाबा. हो आता आज घबाळाची पूजा करायला लागेल ना. हो काढलं ना आम्ही आता. चालेल बाबा बनवा. हो चाल मला मग येतो काय मग. हो चला करा तुम्ही जेवण करा, पूजापाती करून घ्या, जेवण करून घ्या, मग फोडा फटाके. चला झाली का आरती झाली आपली? हो चला म्हणलं आता. हो पा म्हणजे मी काय म्हणतो, पाहिजे घबाडातलं आपलं गॅसमधलं सगळं काढलेलं आहे. आता म्हणजे अजून डबल भरून घ्या लागेल आपल्याला. पटकन आपल्या फरशी खाली रोवून ठेवून द्या लागेल जसं तसं. हो तेच म्हणलं, याच्या भरोशाच काम आहे बरं आपलं भाने. तेच म्हणलं बाबू. हा कसं आहे आता 30 लाखाच्या जागी हे 10 लाख आपले असेच गेले. हो आता हे 20 लाख रुपये आहेत आणि त्याचं हे सोनं आहे काही नोट आहे समजा. तर म्हणलं आता डबलच झाले भाव म्हणा. हो त्याच्यानं आपल्याला काही घाटा झाला नाही अजून. हो आता पटकन भरून घे आणि लवकर रवाना करून घे, मग आपले फटाके फोडायला चालले जाय. काही नाही होत ना. जा तुम्ही बाहेर, मी बसतो इथं 15-20 मिनिटांनी, मग ठेवून देऊ आपण. राहू द्या जरा. नाही ना काय आता तुम्ही बरं ठीक आहे बा. हो ठेवा आता 10-15 मिनिटं इथंच बसून राहा. कुठंच नाही जायचं म्हणलं. हो तेच म्हणलं. काही सांगता येत नाही बरं. जा आता म्हणून फोड फटाके. हो चाल मी इथंच बसतो जरा. बरं कुठं बसतो बा, कोणाला भरोसाच नाही ठेवत नाही का. हो लेकरावर नाही बायकोवर नाही. बरं चला बसा आता जरा. बस आता मग चालता येते फटाके फोडाले.